काय ऊन आहे बाबा, एवढ्या उन्हात जावं लागते, करावं लागते. अरे वहिनी कधी आल्या तुम्ही? जी मी 1 घंटा झाले तुमचीच वाट पाहून राहिली होती. किती उशीर केला तुम्ही आले? निंदन होतं चालू होतं, त्या मजुऱ्या बरोबर वेळ झाला मला. नाही तर मी 10 वाजता येत असतो. पाणी गिनी घेतलं? पाणी गिनी पेली मी, बसली इथं वाट पाहत तुमची. दादा नाही दिसून राहिले? दादा नाही आले का? दादाला सुट्टीच नाही भेटली, म्हणून मला म्हणे तू जाऊन ये, शेती गीती पाहून ये म्हणे, कशी आहे पराठी काय आहे. बरं झाल्या तुम्ही आल्या, तर मी तुमच्यासाठी वाटच पाहून राहिलो होतं. म्हणत होते मले का 10,000 रुपये पाठवतो बा मला मजुरा फजुराला द्यायला, तर तुमच्याजवळ पाठवले का? 10,000 रुपये? अजी त्याने तर नाही पाठवले माझ्याजवळ. मला म्हणे जाय पीक पाणी पाहून ये म्हणे, म्हणून मी पाहायला आली. निंदणं चालू आहे वहिनी, मजूर चालू आहे, फवारणी करायची होती आपल्याला. म्हटलं होतं का दादा मला 10,000ची मदत कर सध्याची, नंतर बा आपण पाहू. तर भाऊ म्हणत होते हो देतो बा, म्हणून विचारलं तुम्हाला का भाऊन पैसे पाठवले का. अजी नाही ना, त्याने मला तसंच पाठवून दिलं. म्हणत होते पीक पाणी पाहून ये, म्हणून मी उभ्या उभ्या पाहायला आली. फुरसत कुठे मिळते जी त्याला ड्युटीवरून, साहेब तर सुट्टी देत नाही त्याले. बरं, तर आता तुम्ही जासाल ना, तर त्यांना भाऊला एकच सांगा, पीक पाणी सर्व बरोबर आहे म्हणा, पण थोडी त्यांना अडचण आहे, थोडी मदत करा तुम्ही, असं त्यांना तुम्ही सांगा. नाही तर मला कसं होणार, आता लोकांचं कर्ज घेऊन सनेनी मी आतापर्यंत काम चालवून राहिलो. केंद्रवाले जे पैसे आहेत तोही मला द्यायला तयार नाही. आता मी एकटा काय करू वहिनी? भाऊच्या भरोश्यावर मी एवढं मोठं वावर करून बसलो, तर मला तर काही सपोर्ट लागन ना. तर दुसऱ्याला थोडी मी मागणार आहे पैसे. तर भाऊ म्हणण्यात आहे का वा मी देतो. आता 1.5 महिना झाले पैसे भाऊनं काही पाठवले नाही. हो पगार झाला, पगार झाल्यावर मी पाठवतो असेच म्हणत आहे मला भाऊ. आता तुम्ही सांगा वहिनी, जरासं माकडून बोला आणि भाऊला विनंती करून मला पैशाची थोडीशी अडचण आहे, त्याच्यामुळं मला पैसे पाठवायला लावा. नाही तर तुमचा भाऊ एवढा मोठा सर्व्हिसवाला आहे, पैसेवाला आहे. लोक म्हणते मला का काय सुनील तुझा भाऊच तर पैसेवाला आहे, तू काय उधार देता राजा, एवढा मोठा पैसे सर्व्हिसवर आहे. अरे नाही दादा, तशी गोष्ट नाही आहे. ते आता सर्व्हिसवाले आहे, त्यांचा पगार होते नाही होते, अशी खूप अडचण आहे पैशाची. त्याच्यामुळं मला खूप विचार येऊन राहिला. आता मला कधी कधी तर असाही विचार होता का बा आत्महत्या करायची. वरसून पाऊस नाही आहे, पेरून बसलो, तण झालेला आहे, तणाची हे सोय नाही आहे. कृषी केंद्रवाल्या जवळ झाला तर त्याला म्हणते का भरपूर पैसे झाले तुमच्यावर, मी आता देऊ शकत नाही. म्हणून म्हटलं भावाला थोडीशी मदत करा, विनंती करू. नाही तर मला एखादा एंटिंगचा डब्बा घ्यायला लागल, पिऊन घ्यायला लागल. अजी हे काय बोलून राहिले तुम्ही? असा विचारही मनात आणायचा नाही. आता तुमचे भाऊ बी एवढ्या मोठ्या शहरात राहते, त्यांच्या पण मागं किती मोठ्या अडचणी आहेत, लेकराचे शिक्षण आहे, पोरीचे लग्न आहेत, त्यांचा पण विचार करावा लागते ना. ते पण भाड्याने राहतात आणि तुम्ही असे गोष्टी करून राहिलेत. सुनील थोडंसं धीर धरा. ह्या महिन्यात तर मी सांगू शकत नाही, पण पुढच्या महिन्यात तुम्हाला नक्की पाठवा. चला आता थोडंसं शेतात चला, पीक पाणी पाहू, आपण पाहून घेऊ कसं आहे तर. चला आले असता आता पीक पाणी पाहून घे जा, वावरात चालला शेतातनी, सांगता भाऊला अशाच उभ्या उभ्या येत जा. नाही तर दरवर्षी पिकाच्या टायमावर येता, बस पीक निघाला का आई रे बाबू सुनील किती पण निघाला रे पीक, हेच विचारायला येतात. बाकी काहीच नाही विचारत, कुठं गेला काय गेला काही अडचण हे विचारत नाही, डायरेक्ट पिकावर येता. असे नको का, असं येत जा, मलाही समाधानी होते. बापा काय हो हे ऊन, ह्या उन्हात नाही येत बापा मी, नंतर येईन. ह्या उन्हात तर कसं वाटून राहिलं मला. वहिनी तुम्हाला एवढीशी ऊन लागून राहिली, मला सकाळून दुपारपर्यंत मला काम करावं लागते. आणि काय तुम्ही हे करता वावराची? एवढं मोठं वावर दिलं मा उरावर टाकून, आता म्हणतो जरा चक्कर मारायला चालला तर ऊन लागते. मग आम्ही काय जनावर आहे का? आता बोललं तर तुम्हाला राग येईल. भावानं दिलं मा डोक्यावर टाकून, जा रे सुनील कर, मी बैलासारखा करत राहून राहिलो. तुम्ही आलाच आहे तर जरासं वावर पाहून घ्या, म्हणजे भाऊलाही समाधानी होते, तुम्हालाही समाधानी होते. उद्या म्हणून मी पैसे पाठवले, तुम्ही पीकच नाही पाहिलं तर तुम्ही काय म्हणसाल? त्यानंतर तर मला थोडासा सहारा करसाल तुमच्या मतानं. त्याच्यामुळे वावर चाला, वावरात पाहून घ्या. नाही बापा मी नाही येत, हे ऊन सहन नाही होत. बिमार पडली तर अजून पैसे लावा लागल. जा तुम्ही
सांग जा मले कसे काय ते पीक पाणी, मी सांगून देईन दादाले मस्त पीक पाणी आहे म्हणा. वावरात चाला म्हणून राहिलो आणि तुम्ही म्हणता का ऊन लागू राहिली. हा हे शोभते का तुम्हाला म्हणाले असं मला सांगा बरं. हा तुम्ही तो उल्हास आला पाहिजे का नाही, आपल्या देराचा वावर पाहिले, आपल्या घरचा वावर पाहिले का जा, तुम्हाला ते एकदम खुशी आली पाहिजे. तुम्हाला ऊन लागू राहिली. हे शहरच्या बाया अशाच आहे. हे आमच्या भावानं पाठवून दिलं तुम्हाला का जा, पण आता तुम्हाला म्हणून राहिलो चाला, पण तुम्ही नाही म्हणून राहिले. ऊन लागते बा. काय बापा बाया वहिनी, तुमची काहीच गलती नाही आहे, ते मा भावाचीच गलती आहे. तर माझा भाऊ पिकाच्या टायमाला येते, हिशोब गिशोब लिहून घेते, माल पाणी विकून सांगून चालला जाते, 5 बस म्हणते. मी याच्यानंतर मी वावर करणार नाही. ते कोणाला मग त्यांना द्या का काही द्या, आपल्याला काही घेणं देणं नाही वावराचं. कारण का मी याच्या टायमाला तुम्ही साथ नाही दिसाल तर काय करू मी जाते बापा माझ्या गावी. काय ऊन आहे, मी नाही शेतात घेतात, चालली मी घरी. चालले असतं तुम्ही. आता एक काम करता, भावाला पाठवून देता आता तुम्ही. हो वावर करून पस्तावलं हे भावाच्यानं, तर मी फसून टाकलं मला भावानं. जाऊ द्या, जसं नशिबात होते तसं. पण याला बा 2 पैसे मोठ्या भावाला उरते, मले उरते, माझा एक परपंच चालते. पण माझा भाऊ माझ्याकडे लक्ष देत नाही. काय करावं, मोठा विचार येऊन राहिला, काय करू आता. या शेतीमुळे तर एवढं तंग झालं माणूस, खूप झालं. याला त्याला भीक मागायला राहिलं. अशोक दा आहे का घरी? एक काम होतं. या 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 बसा भाऊ, पाणी आम्ही प्यायले. बापरे बाप, तुला भंडी ताण लागले तुला. कसे काय आले सुनील भाऊ तुम्ही? मला एक काम होतं, 10,000 रुपयाचं काम पडलं होतं. आहे का तुझ्याजवळ? अरे बाबा, माल तशी कुठं आहे, मीच तर इकडे तिकडे मागून राहिलो पैसे. बरं बरं बरं, ठीक आहे. दादा आहे का त्याजवळ, सुभाष दादा? अरे तू मला दादा पैसे मागतो, मी साऱ्या गावाला भीक मागतो आणि तू मला मागून राहिला. तू सत्यपुरी सांग. लहान लहान लेकरं होते, मोठे मोठे आता झाले. आता बुडा बुडी आम्ही अलग आहे, कसं घाट कुटवा खातो, आम्ही घरात राहतो. आता ह्या पणात बी आता बी आमच्या अंगावर गुण राहिलो. लोकांना मका नाही आणि त्या टिनातून पाणी गळून राहिलं. तुझे कुठची आम्ही पैसे देऊन राहिला, तूच कसा खरी घरी सांग. अरे माय मध्येच नाही येऊन राहिला तर तुला कुठचे देऊ पैसे, तू खरी खरी सांग आता. बरं बरं दादा, माहीत चुकलो तुले मागून झाल्याने. मी भलत्या भावाले मागून राहिलो पैसे. ठीक आहे बाबा, असेच भेटता बा दादा. हे नातेवाईक म्हणते का बाबा भाऊ आहे ना, भाजवड नाही तर का दुसऱ्याजवळ जाय, पण अशा टायमीचं कामी पडायचं. अरे बा इथं भेटला तर भेटला, वर तर नको भेटतो. म्हणून म्हणतो काय माय चुकली, मी माफी मागतो. चालतो दादा. या ठीक आहे ठीक आहे, धन्यवाद. करू बाबा, खूप टेन्शन आलं मला. असे लोक नातेवाईक भेटले का त्याच्या घरी. आता इथेच लोक पैसे नाही देत तर लोकाला काय मागू आता. जाऊ द्या, मागशील भाऊसूडच्या पैसे, मागशील का पैसे. महाराज इथले मागतं, तेले मागतं पैसे. कोणी कामी नाही पडतले का बेश्रमासारखा मागतं पैसे कोणाला बी. बापरे, काय लोक आहे राजाच्या मायबीन. पैसे मागायला गेलो तर पैसे दिले नाही.